आणि अनु परत आलीच नाही तर नाही आली तर नाही आली, तिचा लॉस. माझं काही अडत नाही तिच्याशिवाय. दे ग पोय. हे तू नाही बोलत अवी, तुझ्या डोक्यातला राग बोलतोय, तुझा इगो बोलतोय. तुझ्या लक्षात येते का अनु हे घर चालवते. आज एक दिवस ती नाहीये तर बघ कशी तारांबळ उडाली असेल. आली मोठी घर चालवणारी. इतके दिवस घर काही चालत नव्हतं का? वा रे वा, सांगतोय. आई तेव्हा आबा होते म्हणून सगळं सुरळीत चालू होतं. आता आम्ही काय घर चालवू शकत नाही का? नाही दादा, अरे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण अनुवहिनी होती ना, ती घर आणि घर खर्च हे सगळं व्यवस्थित सांभाळत होती. ए रेवती, अजून एक शब्द तिच्याबद्दल चांगला बोललीस ना तर ठीक आहे, करा मग काय करायचंय ते. घरच्या सुनेशी असं वागता ना, मग हे दिवसही भोगायची तयारी ठेवा. हे दिवस म्हणजे हे दिवस म्हणजे काय? अवी अवी तू शांत बस. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस रे. अरे लहान आहे ती, वाटेल ती बडबडते. तू शांत हो, शांत हो, गप बस बस. अरे अवी हे सगळं का होते माहितीये? कारण अनु आपल्या घरी नाहीये म्हणून. तुला पटणार नाही खरं तर, पण मी तुझा मोठा भाऊ आहे. तुझ्या भल्यासाठी आणि आपल्या घराच्या भल्यासाठी सांगतोय तर ऐक. गोखलेंच्या घरी जा आणि अनुची माफी माग आणि तिला घरी परत घेऊ. काय? एवढ्या लांब त्या आरेच्या जंगलात जाऊन तुला सोडलं ते का माफी मागायला? काहीतरीच काय माफी वगैरे मागणार नाही मी. तिची आहे, तिने स्वतःहून परत आला पाहिजे. नको रे टेन्शन घेऊ, येणार ती परत. जाते कुठे? अगदी बरोबर बोललास तू. मलाही तसंच वाटतं. अरे तिचा जीव अडकला या घरात. या घराला सोडून ती जास्त दिवस राहू शकत नाही. 4 दिवस थांबा, बरोबर येईल ती आपल्या घरी. अवी, काही झालं तरी तू तिच्या पाया पडायला जायचं नाहीस, लक्षात ठेव. मी या जन्मात तरी मी तिची माफी मागणार नाही. पाया पडणं तर दूर आहे आणि काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणजे अनुताई, तू तुझ्या घरी परत जाणारच नाहीयेस का? तू नीट ऐकलं नाहीस का आई काय बोलली ते? नाही ऐकलं. तुझ्या आईसाठी नाश्ता आणायला गेले होते ना मी, गरम गरम मस्त शिरा, आणि म्हणून विचारलं. नाही जाणार. अनु आता त्या घरी परत नाही जाणार. लग्नानंतर पहिल्यांदाच तिने योग्य निर्णय घेतला. हो ताई, निदान आता तरी तुझ्या निर्णयावर तू ठाम राहा प्लीज. बरोबर बोलते मंदार. पुन्हा असा विचार करू नकोस हं, नाहीतर पुन्हा तुझं मन बदलेल. कळतंय का तुला? सगळे जीव तोडून सांगतायत तुला, तुझ्या भल्यासाठीच सांगतायत सगळे. थोडी तरी किंमत कळू दे त्या लोकांना तुझी. कळेल, नक्की कळेल. घरची करती स्त्री जेव्हा घरात नसते ना, त्यावेळी तिची किंमत नक्की कळते घरातल्या लोकांना. बाबा, आई, मंदार, मग सगळ्यांची काळजी कळतीये मला. पण बाबा, असं पटकन तोडून एक घाव 2 तुकडे करून वाद आणखी नाही का वाढणार? करेक्ट आहे, तुझा प्रश्न करेक्ट आहे. एक घाव 2 तुकडे करून कुठलाही वाद संपत नाहीच. पण हे जे काही घडतंय ना, याला वाद नाही,
छळ म्हणतात, छळ. असा छळ करणाऱ्या माणसांना ही अशीच भाषा समजते. आजोबा तुम्ही काळजी करू नका. यावेळी आई तिचे निर्णय नाही बदलणार, कारण यावेळी ती जेन्युइनली हर्ट झाली. मी काय म्हणते अनुताई, हे बघ छान गरम गरम आईंच्या हातचा शिरा खाऊन घेतेस का तू? नाहीतर मग गार होईल ना, मग मला परत गरम करायला जावं लागेल. दिव्या थँक्यू, पण मला खरंच इच्छा नाही. असं काय करते सनू? खा ना थोडस. बाबा मला खरंच नकोय, नाही वाटत खावंसं. आई मी जाऊन पडू का ग थोड्या वेळ? बरं. अहो बरोबर बोलते ती, विश्रांतीची गरज आहे तिला. थोडी झोपली ना की बरं वाटेल. नंतर खाऊ घाल तिला. हो. ती नाहीच म्हणणार आहे तरी. आता घेऊन जाऊ का तुमच्या लेकीला? चाल. आणि ऐक, आता कोणताच विचार करायचा नाही, कळलं ना? कोणताच नाही करायचा. तुझा बाप आहे ना, हा सगळं छान करेल. हो बाबा. चल बाळा. आजी मी नेते आईला. सांभाळून घेऊन जा. हा ये. मी थांबतो माझ्या रूममध्ये. आई, तू का काळजी करतेस? उलट तू आता आनंदी झालं पाहिजेस, कारण ताई आपल्या बरोबरच राहणार आहे. पण कधी ना कधी तरी जावंच लागेल ना तिला तिच्या घरी. ते तिचं घर आहे हक्काचं. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरावर माझ्या ताईचाही तेवढाच अधिकार आहे. आणि माझ्या ताईला इथे जितके दिवस राहायचंय तितके दिवस ती इथे राहू शकते. क्लिअर? ऑफकोर्स. हो म्हणजे काय, त्यात काय रे, मला आनंदच आहे. राहू दे ना अनुताईला, राहू दे. तसंही नाही, आपण चौघच असतो ना, खूप बोर व्हायला लागलंय ना. पण आता अनुताई आले ना, खूप मज्जा करू आपण. आणि पिहू, माय गॉड, काय गोड मुलगी आहे ना ती. खूप टाइमपास करू आम्ही दोघी मिळून. हं, राहू दे राहू दे, छान मस्त. अरे देवा, आई अनुताई करता आणलेला शिरा तसाच राहिला. मी नेऊन ठेवते, असं झाकून ठेवते छान, नंतर देता येईल ना तिला. मंदार, जोवर अनु या घरात आहे तोपर्यंत दिव्याकडे तुझं दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. आई, तिला वाईट वाटेल, दुःख होईल, किंवा आपण लेफ्ट आउट झालोय असं प्लीज वाटू देऊ नकोस. तू म्हणशील तसं. कोणाचा माझा.
चिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखी आमच्या घराला तुझ्यासारखी खोटारडी सून नकोय आणि माझ्या मुलांना तुझ्यासारखी खोटारडी आई नकोय. ज्या नवऱ्यावर तुझं प्रेमच नाही, ज्या नवऱ्याचा तुला राग येतो, मग मी घातलेलं मंगळसूत्र गळ्यात का ठेवतेस? माझा रेखीत काय झालं आई? त्रास होतोय का काही? कधी असं झालं नाहीये की तिथे आपल्या घरात नाही. आई तू नको ना ग इमोशनल होऊस. बाबा तुझ्याशी जे काही वागलेत ना ते मला माहितीये पिहू, मला माहितीये, मला सगळं माहितीये, पण आठवण येते ना ग. पण काय ना, सवयीचं झालंय ना ग ते. त्यांचं पण बाळा माझ्याशिवाय पान हलत नाही. काय करत असतील काय माहित. तर ते इस्त्रीचे कपडे त्यांना नाही सापडणार, कारण इस्त्री केलेले असले तरी ते हँगरला मीच लावते. तर मी नाहीये तर कोणी लावणार नाही. एक शर्ट इस्त्री केलेला नाहीये. इस्त्रीचे कपडे कुठे ठेवते अनु? अनु 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 त्यांना हवेत ते कपडे नाही मिळणार. त्यांचा रुमाल, त्यांचं वॉलेट ते मी कपाटात ड्रॉवर मध्ये ठेवते. आता ते वर शोधत बसते. त्यांचा तो मोबाईल तो चार्ज नसेल का, कारण त्याची वायर मी साईड टेबलला
त्या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि रोज रात्री तो मीच चार्जिंगला लावते. कुठे गेलं घड्याळ? मोबाईल चार्ज केला नाही. हे नेहमी असंच होतं. मी फ्रेश व्हायला गेलो की ती फोन चार्ज करून ठेवत असते. सांगत असतो मी तिला. रुमाल मिळत नाहीये, घड्याळ मिळत नाहीये, मोबाईल, वॉलेट, कुठेही सगळं. वस्तू मिळाली नाही की चिडचिड होते त्यांची. आणि सकाळी सकाळी चिडचिड झाली ना की पूर्ण दिवस कुणा ना कुणावर तरी राग काढत बसतील ते. मला मला तुला काळजी वाटते ना त्यांची? नाही, असं वाटू देऊ नकोस असं नाही म्हणणार मी. पण मला फक्त इतकं म्हणायचंय की तू थोडी फर्म हो. धावत जाऊ नकोस. स्वतःचा थोडा तरी विचार कर आई, प्लीज. प्रत्येक बायकांना घराच्या बाहेर पडूच दिलं जात नाही. बाहेर नाही जायचं. तुला कशाला बाहेर जायचंय? तू घरचं सगळं सांभाळायचं, घरचं सगळं करायचं. आजही बोलायचं म्हटलं ना तर अनेक बायका घाबरतात. त्यांना असं वाटतं की त्या जर बोलल्या तर त्यांचं नातं तुटेल, त्यांचं घर तुटेल, त्यांची मुलं दुरावतील. हेच हवं होतं बहुतेक तिला. पण मी दाखवून देईल ना की तिच्या वाचून माझा काही अडत नाही. काही फरक पडत नाही मला. अनु, बाळा, शिरा गरम आहे, तोवर खाऊन घे ना. हो, मी गरम केलाय तो. अनु, अगं, अजून बरं वाटत नाहीये का तुला? नाही गई, ठीक आहे मी. अगं मग खा ना बाळा. प्रथमची आठवण येते. खूप काळजी वाटते आई. काय खाल्लं असेल ते? काय नेलं असेल डब्यात? खरंच काही कळत नाही. आई, मी एकदा फोन करून विचारू का ग? काही गरज नाहीये. अनु, अगं, घरात एवढ्या 3-3 बायका आहेत तुमच्या. तुझी सासू आहे, तुझी नणंद आहे आणि तुझी ती मोठी जाऊ, ती पण आहेच ना घरात. अगं, कोणी ना कोणीतरी प्रथमला डबा करून दिला असेलच. तू नको काळजी करूस. तू खा बरं. आमच्याकडे एवढ्या बायका असून सुद्धा काही उपयोग नाही. म्हणजे? कारण 2 वेळची जेवणं आणि 2 वेळचा नाश्ता सगळं आईच करते. काय? अगं, पण तुझी ती काकू, ती काही मदत करत नाही का घरात?
काकूला घर काम सोडून बाकी सगळं करता येतं. तिच्या खूप मैत्रिणी आहेत. दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारत असते. त्यातून स्वयंपाकासाठी कुठे वेळ मिळणार नाही का? पिहू, आणि तुझी ती आत्या, तिचं काय? आई ते ऑफिसला जातात. तरी त्यांना जसा जमेल, जसा वेळ मिळेल मला मदत करतात अगं. आजही त्यांनीच नाश्ता केला असेल घरी. मग सगळ्यांचा डबा करणं जमलं नसेल त्यांना. त्यात माझा प्रथम आहे ना, त्याला ना त्याच्या आवडीच्या गोष्टीच लागतात, नाही तर खूप चिडचिड करतो अगं. अनु अनु कमाल आहे ग तुझी. अगं इतकी वर्ष झाली घरात तू एकटीच राब राबतेस, पण एका अक्षराने कधी तू बोलली नाहीस ग मला. अगं रेवतीचं एक वेळ मी समजूच शकते, पण तुझी ती मोठी जाऊ तिचं काय ग? ती तर घरातच असते ना, की दिवसभर फक्त केस मोकळे सोडून घरभर हिंडत राहायचं, खायला काळ धरणीला भार. अगं मोठी आहे ना ती घरात, मग स्वयंपाकात थोडी मदत नको करायला तुला? कमाल आहे अनु. आई जाऊ दे ना, मला माझ्या प्रथमची काळजी वाटते. काय खाल्लं असेल त्यांनी? मी पिहूला पण तिकडे पाठवू नाही शकत. आणि मी जाणार पण नाही तिकडे. आई सॉरी, पण नाही जाणार मी तिकडे. बाबांनी हाताला धरून घराबाहेर काढलंय मला. हो बाळा, मी नाही पाठवणार आहे तुला तिकडे. पण हरकत काय आहे? हा पिहू, यू नो ना, एवढ्या लहान वयात एवढा मोठा इगो असणं बरं नव्हे बाळा. काढलं घराबाहेर बाबांनी, मग काय झालं? तुझेच बाबा आहेत ना ते. पिहू कुठेही जाणार नाहीये इथे.